नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, अनेक वेळा नवरा आपल्या पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी करतो, पण एक मोठा प्रश्न उद्भवतो। पत्नीच्या नावे मालमत्ता आहे तर खरा मालक कोण? कोर्टाचा नुकताच आलेला निर्णय या वादाला उत्तर देतो। हा निर्णय प्रत्येक महिलेसाठी, पतीसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, एका पतीने आपल्या पत्नीच्या नावावर फ्लॅट खरेदी केला। त्यासाठी पैसे पतीने दिले होते, नोंदणी मात्र पत्नीच्या नावावर होती। वर्षानुवर्ष त्यांनी एकत्र राहतानाच एक दिवस वैचारिक मतभेद झाले आणि घटस्फोटाचा मुद्दा समोर आला। प्रश्न उभा राहिला, घरावर हक्क कोणाचा? पत्नी म्हणाली, नोंदणी माझ्या नावावर आहे, घर माझं आहे। पती म्हणाला, पैसे माझे आहेत तर घर माझं आहे। मुंबई हायकोर्टाने या प्रकरणात स्पष्ट मत नोंदवलं आहे। मालमत्ता कुणाच्या नावावर आहे हे महत्त्वाचं असलं तरी देखील पैसे कुणाचे आहेत याची छाननी अधिक महत्त्वाची आहे। जर पत्नीच्या नावावर मालमत्ता घेतली गेली असेल परंतु पैसे नवऱ्याचे असतील तर ती मालमत्ता बेनामी व्यवहार कायद्याअंतर्गत तपासली जाऊ शकते। कोर्टाने स्पष्ट सांगितलं की पतीच खरा मालक असू शकतो जर पुरावे सादर केले गेले तर। बेनामी व्यवहार कायदा 1988 नुसार जर एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या नावावर मालमत्ता घेत असेल आणि खरेदीसाठी पैसा स्वतःचा वापर करत असेल तर अशी मालमत्ता बेनामी समजली जाते आणि अशा मालमत्तेवरून कोर्टात वाद झाल्यास खरी मालकी कोणाची हे पैशाच्या स्रोतावरून ठरवलं जातं। म्हणूनच नावावर आहे म्हणजे मालकी आहे असा समज करणे चुकीचे ठरू शकते। भारतामध्ये वैवाहिक संपत्ती कायदा स्वतंत्रपणे अस्तित्वात नाही, त्यामुळे पती पत्नीच्या नात्यातील आर्थिक व्यवहार सामान्य व्यवहारासारखेच मानले जातात। जर नवऱ्याने पत्नीच्या नावे संपत्ती घेतली असेल पण पैसे स्वतःचे दिले असले आणि त्याचे पुरावे जर सादर करता आले तर कोर्टामध्ये पत्नीची मालकी सिद्ध होईलच असं नाही। काही वेळेस पत्नी केवळ नावापुरती मालक असते। कोर्टाने स्पष्ट केलं आहे की पत्नीला हक्क मिळवायचा असेल तर तिने देखील सिद्ध करावं लागेल की मालमत्ता खरेदीसाठी पैसा तिने दिला आहे किंवा पतीने तिला बिनशर्ती दिला आहे। जर हे शक्य झालं नाही तर पतीच मालक ठरेल आणि अशा प्रकरणांमध्ये पगार स्लिप, बँक ट्रान्झॅक्शन, व्यवहाराची पावती ही महत्त्वाची ठरणार आहे। जर पती खरेदी करत असलेली मालमत्ता पत्नीच्या नावावर घेत असेल तर ते स्पष्टपणे कागदावर लिहून घ्या की ही गिफ्ट आहे की सहमालकी आहे का, कारण भविष्यात वाद होऊ नये यासाठी लेखी पुरावे फार महत्त्वाचे ठरतात। अजूनही अनेक महिलांना वाटतं नावावर आहे म्हणजे माझी मालकी, पण कोर्टात नाव नाही तर पैसा बोलतो। मित्रांनो, फक्त नावावर संपत्ती असणं पुरेसं नाही, व्यवहार करताना लिखित करार, गिफ्ट डीड किंवा सहमालकी नोंदणी करून घ्यावी। बेनामी व्यवहार कायद्यानुसार चुकीची नोंदणी गैरफायदा ठरू शकते। पती पत्नी दोघांनाही व्यवहार करताना कायदेशीर सल्ला घेणे गरजेचे आहे। संपत्ती हक्कासाठी फक्त भावनिक नव्हे तर कायदेशीरदृष्ट्या सजग राहा। तर मित्रांनो, संपत्ती कोणाच्या नावावर आहे यावरूनच निर्णय होत नाही। पैशाचा स्रोत, व्यवहाराचे पुरावे आणि कायदेशीर गोष्टी पाहूनच कोर्ट निर्णय घेते। त्यामुळे कुठलीही मालमत्ता घेताना भावनेच्या भरात नाही तर कायद्याच्या चौकटीत निर्णय घ्या। हा व्हिडिओ महिलांनी, नवऱ्यांनी आणि दोघांच्या कुटुंबांनी नक्की पाहावा। अशाच कायदेशीर माहिती, कोर्ट निर्णय आणि व्यावहारिक मार्गदर्शन तसेच सरकारी योजनेविषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला हे माहीत होतं का की भारतात वैवाहिक संपत्ती कायदा अस्तित्वातच नाही? कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।